अडचणीचा भाग म्हणजे भावकीत जे आपल्या जागा असतात मग ते सातबारा अनेक नावं असतात. मग त्यावेळी माझ्या तोंडातून असा सहज शब्द निघून गेला की मी शेतकरी होणार आहे. मग त्यावेळी माझ्या वर्गातली सगळी मुलं मला हसायला लागली. मुंबईत ट्रेनच्या धक्का खाण्यापेक्षा गावाकडे भरपूर काय आहे. लावल्यामुळे त्याचा मला काय फायदा झाला की जी माकडे येऊन फांद्या मोडायच्या. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील निवोशी या गावामध्ये. या गावात यायचं कारण मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे, परंतु आत्ता आपल्या डोक्यावरती सूर्य आहे आणि या निवोशी गावात आधुनिक शेतीचा सूर्य त्या दिवशी उजाडला ज्या दिवशी ह्या माणसाने शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत आहेत सुनील पडियार. नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. खूप दिवस खरं तर आपण चर्चा करत होतो की व्हिडिओ आपण आपल्या शेती संदर्भात बनवूया आणि आज योग जुळून आलेला आहे. कसं वाटतंय? नमस्कार. आज खरोखरच तुम्ही पहिल्यांदाच माझ्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी आलात, त्याबद्दल प्रथम तुमचे मी आभार मानतो आणि माझी ओळख सांगतो. माझं नाव सुनील रमेश पडियार, गाव निवोशी. माझं शिक्षण 10वी पास. मला 2002मध्ये खावडे हायस्कूल या हायस्कूलमध्ये मी दुसऱ्या क्रमांकाने पास झालेला विद्यार्थी आहे. मला 66.53% त्यावेळी मिळाले होते. आणि त्यानंतर मी शेती म्हणजे कृषी विद्यालय लांजा यांच्यामार्फत 2 वर्षाचा कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर थोडे दिवस 2-4 वर्ष इकडे तिकडे नोकरी धंदा बघून नंतर मी नोकरीच्या शोधात होतो. शासकीय नोकरी मिळेल, माझ्या एक वडिलांची पण इच्छा होती की शासकीय नोकरी करावी म्हणून. पण मी प्रयत्नसुद्धा केले, जिल्हा परिषद म्हणा किंवा ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक याच्यासाठी सुद्धा मी ठाणं, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्हा परिषद या ठिकाणी सुद्धा मी परीक्षा दिल्या, परंतु काय यश आले नाही. त्याच्यानंतर मी मनाशी निश्चय केला की आपण सुद्धा एक शेती करावी आणि ती सुद्धा शेती करताना आधुनिक शेती असावी. पूर्वीची जी शेती आणि आताची शेती याच्यामध्ये सांगड घालून, म्हणजे पूर्वी जी शेती होती 50 वर्षापूर्वी म्हणा, ती शेती कशी होती आजोबांच्या काळातली किंवा वडिलांच्या काळातली, त्यावेळेला वस्तू मिळत होती. आणि आता म्हणजे आर्थिक सुधारणा झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो. खरंय. आणि पैसा कसा मिळवायचा, आणि पूर्वी लोकांकडे शेती असताना गोधन म्हणा, म्हणजे शेतीमध्ये गुरं, कोंबड्या, शेळ्या हे पूर्वीच्या लोकांचं धन होतं. त्याचा वापर करून आपण या आधुनिक काळामध्ये कसा उपयोग करून घेता येईल त्या पद्धतीने मी माझ्याकडे आता शेळीपालन आहे, दूध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, त्याच्यापासून गांडूळ खत निर्मिती करतो, गुरांच्या मलमूत्रापासून आपल्याला गोबर गॅस तयार केले, त्याच्यामुळे आपला इंधनाचा खर्च होतो. म्हणजे रोटेशन प्रमाणे त्यातल्या त्यात पैसा कसा कमवता येईल या पद्धतीने मी शेती केलेली आहे. त्या पद्धतीने आपण आता पुढे बघूया कसं एक पार्ट. नक्कीच. आता सुनील दादांनी जसं सांगितलं, माणूस एक आहे आणि व्यवसाय अनेक आहेत. आता त्यांनी उल्लेख केलेल्या सर्व व्यवसायांवर आपण नजर फिरवणार आहोत आणि कशा पद्धतीने त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे शेतीमधला. आणि एकटा माणूस अर्थातच त्यांचं कुटुंब यामध्ये त्यांच्यासोबत आहे, परंतु त्यांनी स्वतः ज्या पद्धतीने कष्ट घेतलेले आहेत, आम्ही सर्व लांजा तालुकावासीय त्यांचे कष्ट जवळून बघितलेले आहेत. त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत आणि यापुढे देखील ते आता मला वाटतं एका राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सुद्धा त्यांनी नामांकन केलेलं आहे. कुठचा आहे तो पुरस्कार दादा? वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी मी नामांकन केलेलं आहे आणि ती आपली फाईल आता म्हणजे प्रोसेसमध्ये आहे. ओके, तर त्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. नक्की तो पुरस्कार तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ती आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सर्व प्रशासकीय अधिकारी असतील किंवा आपले मंत्री महोदय असतील सर्वांना विनंती करतो की आपला लांजा तालुक्यातील हा एक युवा शेतकरी आहे ज्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे स्वतःच्या जीवावर. त्यांची नक्कीच दखल घेतली जावी शासनातर्फे सुद्धा. त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आहेत. थँक्यू. आणि खरंच म्हणजे आपण शेतीचे व्हिडिओज जेव्हा बनवलेले आहेत त्या व्हिडिओखाली कमेंट्स येतात आणि कमेंट्समध्ये नकारात्मक गोष्टी खूप असतात. कोणी म्हणतं की वडिलोपार्जित जमीन असेल म्हणून शेती केली असेल, कोणी म्हणतं पेन्शनचा पैसा असेल म्हणून शेती केली असेल, कोणी म्हणतं वांदर आणि माकडं ह्यांचा त्रास असतो शेती करणं शक्य नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या माणसाने कशा काय फेस केल्या असतील आणि कसं काय हे सगळं उभं केलं असेल ते आपण बघणार आहोत. आत्ता दादा आपण कुठच्या भागात तुमच्या उभे आहोत? आपलं आत्ता मी म्हणजे निवोशी आणि खावडी
याच्या बॉर्डरवर आहे. बर. ही आपली जी जागा आहे ही खावडीमध्ये आहे. महसूल विभाग खावडी पडतो. हे अच्छा. आपला हा 389 म्हणून गट नंबर आहे. बर. त्याच्यामध्ये आपण आता गुरांना व शेळ्यांना आपण हे समोर पाहतात, हा आपण सुपर नेपियर म्हणून हे हिरवा चारा तयार केलेला आहे. बर. त्याच्यापासून आपल्याला उत्पन्नात कशी वाढ करता येईल, म्हणजे हिरवा चारा आपल्याकडं साधारणतः डिसेंबर नंतर हिरवा चारा मिळत नाही आपल्या जनावरांना. बरोबर. म्हणून आपण ही व्यवस्था केलेली आहे हिरव्या चाऱ्याची. म्हणजे हिरव्या चाऱ्यापासून आपल्याला साधारणतः 25-30% किंवा जास्तीत जास्त 50% पर्यंत सुद्धा उत्पन्नात आपल्याला वाढ मिळते. बरोबर. म्हणून आपण हा हिरवा चारा केलेला आहे. कुठल्या दिवशी ठरवलं की शेतीतच आपण आपलं करिअर करायचं आणि इथे कोकणातच राहायचं? मी ज्या दिवशी ठरवलं की जिल्हा परिषदची मी ग्रामसेवकसाठी परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेमध्ये मला यश आलेलं नाही, म्हणजे मी कुठेतरी कमी पडलो असेल स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणा किंवा काय, तर त्यावेळी मी निश्चय केला की आपण आता शेतीतच उतरलं पाहिजे आणि शेती करताना मिश्र शेती कशी करता येईल असे या पद्धतीने मी ती शेतीत उतरलो आहे. आणि मी आता पूर्ण 100% म्हणजे शेतीतच आहे. म्हणजे शेती व शेतीपूरक व्यवसाय थोडे कसं आपल्याला करता येईल, म्हणजे शेळीपालन मधून थोडं उत्पन्न, त्याच्यापासून लेंडीपासून उत्पन्न, गुरांपासून म्हणजे दुधापासून उत्पन्न, कोंबड्यांपासून कोंबडी कुक्कुटपालन हा माझा आवडता विषय आहे. अच्छा. पण तुमच्या वर्गातली मुलं असतील त्यावेळची किंवा समवयस्कर जी मंडळी आहेत ती बहुतांश आता मला वाटतं गाव सोडून गेलेली असतील, तर तुम्ही इथे राहायचा निर्णय शाळेपासून ठरवलेला होतात की नंतर सुचलं किंवा नंतर वाटलं इथेच राहायला पाहिजे? एक सांगायचा गमतीचा विषय म्हणजे मी साधारण 8वीत किंवा 9वीत खावडी स्कूलला असताना ज्यावेळी शिक्षक विचारतात तुम्ही भविष्यात काय होणार आहेत किंवा कोण होणार आहेत, मग त्यावेळी माझ्या तोंडातून असा सहज शब्द निघून गेला की मी शेतकरी होणार आहे. मग त्यावेळी माझ्या वर्गातली सगळी मुलं मला हसायला लागली, म्हणजे सांगायचे गमतीचा विषय म्हणजे. आणि तेव्हापासून पण मी जिद्दीने ठरवतो व्हायचं तर शेतकरीच होणार. अच्छा. आणि तेव्हापासून मी आता शेतीमध्ये पूर्ण वेळ काम करतो. क्या बात आहे. खरोखरच म्हणजे लहानपणापासून बघितलेलं स्वप्न होतं आणि निश्चितपणे शाळेत शिक्षण घेत असताना आजच्या काळात असं वाटतं शिकला माणूस म्हणजे शेतकरी म्हणजे न शिकलेला कोणतरी गावात राहिलेला, आणि अशा काळात तुम्ही एक चांगलं शिक्षण त्याच क्षेत्रातलं घेऊन तुम्ही आज शेती करत आहात. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु आज तुमचं जे यश आहे आणि आपला हा जो आत्ता व्हिडिओ सुरू आहे तो बघताना नक्की प्रत्येक कोकणी माणसाला कुठेतरी वाटेल की आपणही आपल्या गावात जाऊन आपल्या गावात राहून शेती करायला हवी होती किंवा यापुढे करायला हवी, अशी प्रेरणा आपण द्यायचा प्रयत्न करूया या व्हिडिओमधून. किती जण घेतील, किती करणं शक्य आहे हे येणारा काळच ठरवेल. परंतु आता आपण पुढल्या भागात जाऊया. आत्ता जसं आपण बघितलं की ह्या कंपाऊंडमध्ये गुरांसाठीचं गवत केलेलं होतं सुपर नॅपियर. इकडे आता आपल्याला एक शेड दिसते. ही आपण गोठा घेतलेला आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत. अच्छा. आपल्या महाराष्ट्र शासनाची जी रोजगार हमी योजना आहे, आपल्या गुरांसाठी आपण एक गोठ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यानंतर पुढे आपण शेळीपालन शेड आणि शेळीपालन व्यवसाय याच्यामध्ये आपण शेळीपालन सुद्धा व्यवसायासाठी आपण शेडसाठी पण अनुदान घेतलेलं आहे. अच्छा. शेळीपालनाकडून हे आपले शेळ्या आहेत. आपलं छोटासा व्यवसाय आपण चालू केलेला आहे. किती शेळ्या आहेत आता? आता आपल्याकडं 10 शेळ्या आहेत आणि 2 बोकड आहेत. ही कुठल्या जातीची आहे शेळी? ही कोकण कन्या आहे. अच्छा. हे बघा, ही आपली गावठीमध्ये हा अलीकडेच सुरू केलेला व्यवसाय आहे? अलीकडे. अच्छा. ही त्यांची पिल्लं आहेत. बरोबर. आता ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणेच की आपण जी शेती पूर्वीची जी शेती होती तीच शेती करावी, पण त्याच्यामध्ये कसं आता तंत्रज्ञान आलेलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जोडधंदे म्हणून जर केले शेतीमध्ये तर शेती हा व्यवसाय वाईट नाही आहे किंवा नुकसानीचा नाही आहे. कारण काही लोक म्हणतात शेती परवडत नाही, परंतु जर तुम्ही असं जर मिश्र शेती केलात, जोडधंदे समजा शेतीला जोडधंदे केलात तर नक्कीच शेती परवडते. हा माझा अनुभव आहे. बरोबर. शेतीला तुम्ही सुरुवात केलीत तेव्हा तुमच्याकडे वडिलोपार्जित किती जागा होती आणि आज तुम्ही किती वर्ष शेती करताय आणि त्यानंतर तुमच्याकडे किती एकर जागा आहे? आता सांगायचं म्हटलं तर आपल्याकडं एक मुख्य म्हणजे अडचणीचा भाग म्हणजे भावकीत जे आपल्या जागा असतात, मग ते 7-12 अनेक नावं असतात. त्याच्यामुळे आपल्याला एखादी योजना घ्यायची झाली किंवा डेव्हलप करायचं झालं तर अडचणी येतात. बरोबर आहे. पण मला तसा काय अनुभव नाही आला माझ्या भावकीकडून. कुणी मला त्रास पण दिला नाही किंवा अडचण पण आली नाही. परंतु कागदोपत्री जर आपल्याला एखादी योजना राबवायची असेल तर ते अडचणीचा विषय होतो. म्हणून तेव्हा मी निश्चय केला होता की आपण स्वतःची जागा घ्यावी. मग आता एक वडलोपार्जित आमची एक 25 एकर जागा आहे आणि आता आम्ही दोन्ही भाऊ मिळून आणि माझ्या कुटुंबियाकडे आता साधारण एक 17-18 एकर जागा आम्ही खरेदी करून स्वतंत्र नवीन घेतलेली. घेतलेली. क्या बात.
आणि मला वाटतं आता आपण त्याच जागेत उभे आहोत. आपण त्याच तुम्ही जागेत खरेदी उभा आहे. केलेली हा, आहे. खरेदी केलेली आहे. नक्कीच. कुठलाही व्यवसाय म्हटलं की कुटुंबाची साथ त्यात खूप महत्त्वाची असते. तर मग तुमच्या या शेतीच्या व्यवसायात किंवा शेतीच्या पूर्ण प्रवासात तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला कशी होती? नक्कीच मी माझ्या कुटुंबाचे आभार मानतो. माझे आई वडील, माझा मोठा भाऊ, मुलं आमची दोघांची पण, त्यांच्या आम्हाला खूप साथ आहे. मुलांची पण आम्ही जर असं म्हटलं की जर मोठे उच्च शिक्षित लोक आहेत ते मुलांना इंजिनिअरिंग पुन्हा डॉक्टरेट हे शिकवतो, पण मी एक शेतकरी आहे. मी बरोबर. मुलांना शेती कशी करायचं हे शिकवतोय. तुम्ही सगळ्यांचा उल्लेख केलात, पण मला सांगा तुमची पत्नी, कारण आजकाल हा विषय एक मुख्य मोठा आहे. नक्कीच आपल्याला जर व्यवसायात म्हणजे म्हटलं जातं की कर्तृत्वान पुरुषाच्या मागे स्त्री असावी लागते, त्या पद्धतीने माझी अर्धांगिनी नक्कीच. मला पूर्ण 100% साथ देते आणि तिचा मला भरपूरच पाठिंबा आहे. मला बरोबर. कुठचीही गोष्ट केली तर तिचा म्हणजे असा सपोर्ट असतो. आपण जरी पुरुष कुठे इकडे तिकडे फिरायला गेलो तर मागे बघणारी ही सगळं स्त्रीच बरोबर. असते. नकारघंटा नसते, प्रोत्साहन असतं प्रत्येक प्रोत्साहन विषयात. असतं. नमस्कार, तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुमचं पूर्ण नाव सौ सुचिता सुनील पड्यार. आणि तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 7वी. गावातच राहू असं होतं डोक्यात की शहरात जायची इच्छा होती? नाही, कोकणातच होतं. कोकणातच राहायचं. काय रुटीन असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रात्री? सकाळी उठल्यापासून स्वयंपाक करते. हं, नंतर म्हणजे गुरांचं सगळं असतं. हं, नंतर परत काजू फोडायचं असते. हं, हं. कोंबड्यांचं असतं. हां. किती वाजता उठता सकाळी? सकाळी 5:30 वाजता. 5:30. हो. आणि मग शेणगोठा काय असेल तर तुम्ही करता? हां, ते नंतर राहील ते आम्ही करतो. अच्छा, जाऊ आणि मी. बरोबर. गवत काढणे, काजू जमवणे, साफ करणे, हं, सगळे आमचे म्हणजे साफसफाई करणे, हं. रुटीन चालूच असतं कामाचं. बरोबर. आता हे केर कचरा वगैरे काढण्यात किती वेळ जातो सकाळी? तर हे अर्धा तास जातो. अर्धा तास. हो. अच्छा. बाकी तुमचं एकत्र कुटुंब आहे, 2 भाऊ, हो. त्यांची पण फॅमिली असेल ना, दिरांची? त्यांची पण family. मग सगळं घरात कसं जमतं एकमेकांशी सगळं व्यवस्थित? हो, कारण आज कसं प्रत्येक माणूस सेपरेट राहायचं बघत असतो. नाही जमतं सगळं वेग. अशा काळात तुम्ही एकत्र राहताय हो. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं एवढं सगळं करणं शक्य आहे, सगळी माणसं असल्यामुळे. फॅमिली एकटर आहे ना, हं, एकत्र असल्यावर काय वाटत नाही. बरोबर. आता मुलांचा काय पुढे विचार, बाहेर पडणार की इथे राहणार, काय वाटतंय? ते आता काय माहिती त्यांच्यावर आहे. पण तुम्ही काय सांगताय त्यांना? आमची इच्छा की हाय तो त्यांनी म्हणजे मोठा आणि काही करावा. बरोबर. म्हणजे इथे राहावं ही तुमची इच्छा आहे. हां. आता काय करतील ते पुढे गोष्ट वेगळी. वेगळी, ते हो. काय प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात शिक्षण हां. होतं तसं ठरवेल. बरोबर. आणि बाकी टीव्ही वगैरे बघतात घरात? सिरियल वगैरे काय रात्री जास्त असतात सुरू? नाही ना? कारण आमचा वेळच नाही भेटत आम्हाला सिरियल बघायला. नाही, हे मुख्य आहे. ते ज्यांच्याकडे वेळ असतो त्यात सिरियल बघू शकतात आणि त्या सिरियलमध्ये सगळी भांडणच दाखवलेली असतात. नाही नाही. चांगलं काय फार कमी असतं. हो. आता माहेर कुठे तुमचं? माहेर माझं गावातच आहे. इथेच आहे, गावातलंच? हो. अच्छा. म्हणजे सगळं परिचितच आहे तुम्हाला, हो. नवीन काय असं नाही फार. नाही काय. तर आजचा ऐरणीवर असलेला प्रश्न म्हणजे इथे राहणाऱ्या माणसांची लग्न होत नाहीत, तरुणांची लग्न होत नाहीत. तर तुमचा या बाबतीतला अनुभव कसा होता? तुमचं लग्न कसं झालं? इथली बायको मिळाली म्हणून मी सक्सेस झालो. कारण जर उच्च शिक्षित असते तर ती इथं राहिली नसती. बरोबर. मग ती मुंबईला किंवा कुठंतरी आपण नोकरी करूया किंवा काय असं, आणि मुंबईच्या ठिकाणी मी पण सेटल झालो असतो 10-20 हजाराच्या नोकरीत. पण ते 10-20 हजाराच्या नोकरीमध्ये आपण एवढं करू शकलो नसतो. जरी शिक्षण असलं तरी आत्ता बेकारांची संख्या भरपूर वाढलेली आहे. बरोबर. आता परवाचाच एक अनुभव सांगतो. आता हे मे महिन्याचा सीझन आहे आणि मे महिन्यामध्ये अशी बरीचशी मुलं मुंबईवरून येतात. त्याला एखाद्या सहज प्रश्न विचारला, म्हटलं पगार किती तुला? तर म्हणतो साधारण 18-20 हजार रुपये पगार आहे. मग शेवटला महिन्याला किती उरतात? तर म्हणतो ना 1000 रुपये पण उरत नाही. बापरे. म्हणजे ही अशी वस्तुस्थिती आहे. जेवढं कमाई आहे तितके खर्च आहेत. तर त्याला मी एक सहज गणित सांगितलं. म्हटलं बघ, आता इथे 500 रुपये पर डे मिळतात. तू जर 500 रुपये पर डे केलास, 20 दिवस काम करा. बरोबर. 20 दिवस काम केलास, तुला 10,000 रुपये झाले. आणि वरचे 10 दिवस तू तुझ्या शेतात काम कर. समजा काजू लागवड करा, आंबा लागवड करा. अगदी आता दुर्मिळ बघितले जाणार म्हणजे खैराला आता भरपूर मार्केट आहे. बरोबर. आणि तुम्ही एक 10-20 वर्षानंतर खैर तोडायला होतो. तर त्याला ते पटलं.
आणि म्हटलं त्या ट्रेनच्या धक्काधक्की जाण्यापेक्षा जर तुम्ही 20 दिवस इकडं मोलमजुरी केलात बरोबर. आणि 10 दिवस तुमच्या शेतात राबलात तर तुम्ही नक्कीच 1-2 वर्षात सेटल होऊ शकताय. क्या बात आहे. म्हणजे आता आपण जो ऑनलाईन प्रयत्न करतोय की तरुणांना मोटिवेट करण्याचा, तो दादानी ऑफलाईन आता एक उदाहरण दिलं की कशा पद्धतीने त्यांनी एका तरुणाला मार्गदर्शन केलं आणि त्यालाही ते पटलं. आपण आशा करूया की या व्हिडिओमधून सुद्धा हा विचार अनेक तरुणांना प्रेरित करेल आणि ते आपल्या गावी परततील किंवा गाव सोडणार नाहीत गावात असतील तर. तुमच्या पाठीमागे आता काजूची झाडं आहेत मोठी मोठी, ही किती वर्ष जुनी आहेत आणि किती झाडं आहेत एकूण काजूची? ही आपल्या आता जवळजवळ 50 ते 60 वर्षापूर्वीची झाडं आहेत. अच्छा. कारण ज्यावेळी ती रोजगार हमी योजना आली हा. त्यावेळी रोजगार हमी योजनेतून ह्या खावडी गावामध्ये ती लागवड केली होती. अच्छा, म्हणजे मूळ मालकांनी केली ते. अच्छा. आणि तुम्ही जर बघितलात तर ही जी पूर्वीची लागवड बघा तुम्ही किती अंतरावर आणि सरळ म्हणजे व्यवस्थित लाईन मध्ये लावलेली आहे. होय होय होय. तुम्ही बघू शकताय. आणि ही आता माझ्याकडे साधारणतः 2,500-3 हजार काजूची झाडं आहेत सगळी लहान. 2,500-3 हजार? हा, लहान मोठी. बापरे, म्हणजे किती टन वर्षाला होतो काजू? आता माझी सध्या सुरुवात आहे, साधारण 5 ते 6 टनापर्यंत मी यावर्षी गेलेलो आहे. वा वा वा, क्या बात आहे. आणि हा काजू कुठे जातो सगळा? हा तर मी थोडी प्रोसेस करतो, माझी घरी माझी मशिनरी आहे ती तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो मी. नक्कीच. आणि थोडाफार आम्ही मग सेलिंग करतो. बरोबर. खूप मोठं क्षेत्र आहे. आपल्याला इतका भाग एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं म्हणजे खरं तर अन्याय आहे, परंतु आपण प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त विषय या व्हिडिओमधून आपण कव्हर करणार आहोत. आता ही सगळी डेव्हलपमेंट आपल्याला जी दिसते आहे ती दादांनी स्वखर्चाने केलेली आहे. हा रस्ता असेल, हा प्लॉट असेल, कारण आम्ही ते जवळून बघितलेलं आहे, माझ्या वडिलांनी तिथे काम केलेलं आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्या वडिलांचे मी आभार मानतो. हे शेत आहे, हे शेत तुमच्या वडिलांमुळे झालेलं आहे. अच्छा. त्यावेळेला त्यांनी 2 आपले पोकळ्या आणि 2 डंपर लावून हे मला शेत पाडून दिलेले आहे. त्याबद्दल त्यांचे मी प्रत्येक वेळी आभार मानतो. नक्कीच नक्कीच. आणि बाबांकडनं सुद्धा खूप वेळा तुमचं नाव ऐकलेलं आहे. खरं तर त्यांनीही मला किती वेळा सुचवलं होतं की एकदा जाऊन त्यांनाही भेट, तू इतके व्हिडिओज करतोस तर पडियार शेठ नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि आज एक शेतकरी शेठ झालेला आहे, हेच यश आहे शेतकऱ्याचं. कारण अनेक व्यवसाय ही व्यक्ती करते आहे. आपण बघू शकतो डांबरी रस्ता आहे गावातला आणि निवोशी सुंदर गाव, त्याला लागून असलेलं हे श्री पडियार यांचं शेत. आपली वरती काजू लागवड आहे. हां. 4 नंबर वेंगुर्ला 4 आणि त्याच्यामध्ये आपण केशर लागवड केलेली आहे. अच्छा. आंबा केशर. केशर. केशर केशर लावावं असं का वाटलं? कोकणात हापूसचं नाव असताना सुद्धा मग काहीतरी वेगळं करावं असं वाटलं, म्हणून मी आता ती इस्रायल पद्धतीने तिथे केशर लागवड केलेली आहे. अच्छा. किती वर्ष झाली? आता त्याला साधारणतः 4 वर्ष झालेत. यावर्षी साधारण चांगलं उत्पन्न आलं होतं. आपल्याला ते आंबे पण बघायला मिळतील. बरोबर. आता आंबे कुठे विकता तुम्ही? मी शक्यतो घरगुतीच मार्केट करतो. ओके. युट्यूब आपल्या व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे ठेवून. बरोबर. हे आपली खाली विहीर आहे, विहीर बघू शकताय. वा, विहीर पण सुंदर आहे. किती फूट खोल आहे? हे साधारण 43 फूट खोल आहे. आता शेती करायचं म्हटल्यानंतर मुख्य प्रश्न येतो तो पाण्याचा. मग पाणी, मग ही जी जागा आता दिसते ही मी विकत घेऊन आपण ही विहीर पाडलेली आहे. परंतु आपल्या एक परंपरा चालत आलेली एक धारणा होती की आपल्या गावामध्ये विहीर मारायला नाही किंवा काय असं करायला नाही. परंतु मी हे खावडीमध्ये देवाला एक साकडं घालून की बाबा मी जो काय विषय हाताशी घेतलाय तो मला पाण्याचा विषय पूर्ण होऊ दे, त्या पद्धतीने देवाने सुद्धा माझं साकडं ऐकून मला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल मी देवाचे पण आभार मानतो. कारण अशी एक धारणा होती की विहीर पाडायचीच नाही, परंतु मी धाडस केलं आणि त्या धाडसाला मला यश सुद्धा मिळालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे एक पूर्वापार आपल्या कुटुंबियांकडून ऐकलेलं, पूर्वजांकडून ऐकलेल्या गोष्टी, परंतु तुम्ही एक धाडस केलं, देवाकडे प्रार्थना केलीत आणि चांगल्या कामात देव नक्की कायम यश देत असतो. ह्याचंच हे उदाहरण आहे. आपल्याला एक विशाल विहीर इथे बघता येईल. खूप सुंदर प्रकारे विहीर, अतिशय गोलाकार, पूर्ण बांधकाम सुद्धा छान केलेलं आहे. आणि इथे सुद्धा आपण बघितलं तर बाजूने केळी, सुपारी लागवड केलेली दिसेल. वांदर आणि माकडं यांचा कितपत तुम्हाला त्रास आहे? माकड किंवा वांदर यांचा थोडाफार त्रास होतो. परंतु कसं आपण जर निगेटिव्ह जर बोलत राहिलो की याच्या असं केल्यावर असं होईल तसं, तर नाही शक्य होणार ना. बरोबर. ते सुद्धा त्यांचं खाद्य आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा थोडंसं अट्रॅक्ट होतात. कधी कधी नुकसान मोठ्या प्रमाणात करतात, छोट्या मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतं. उपाययोजना काय केलेल्या आहेत आपण ह्याच्यावर? उपाययोजना आता तशा काही एखादं नेट लावणे, कंपाऊंड या जाळी लावणे, एक म्हणजे
त्यांना म्हणजे त्यांच्या जीविताला धोका न पोचवता. बाकी काय उपाययोजना आपण काय करू शकत नाही. बरोबर. दुसरा एक मी उपाय केला होता, म्हणजे आता जी समोर दिसते तुम्हाला काजू लागवड, हो. ती वेंगुर्ला 4 आहे. त्याच्यामध्ये एक असा प्रयोग केला होता मी, त्याच्यामध्ये शेवगा लावला होता. हा. मग शेवगा लावल्यामुळे त्याचा मला काय फायदा झाला की जी माकडे येऊन फांद्या मोडायच्या काजूच्या, मग त्याचा फायदा कसा, ते आले की पहिले ते शेवग्यावर अटॅक करायची. बरोबर. मग शेवग्यावर अटॅक केल्यामुळे ते जे माझं काजूचं उत्पन्न आहे आणि ती काजूची झाडं आहेत, बरोबर. ती माझी आता ही 3 वर्षाची झाडं आहेत. अच्छा. कारण की त्यांना ती दुखापत झालेली नाही त्याच्यामुळे, म्हणजे माकडं त्रास द्यायची ती. आणि त्यांचं ते खाद्य, कारण शेवगा हा माकडपालाच बोलला जातो. बरोबर. त्याच्यामध्ये आली की पहिली शेवग्यावर जायची. बरोबर. म्हणजे त्यांना डायव्हर्ट केल्यासारखं झालं की त्यांना आवडीचा जो विषय आहे त्याचं उत्पन्न करून ठेवणं ते आपल्या दृष्टीने काय फायद्याचं नाही, परंतु आपल्याला त्याच्यामुळे बाकी पिकांवर त्याचा दुष्परिणाम त्यांचा होत नाही. हा एक त्यातला अँगल झाला. आता ही रस्त्याची खाली किती आहे? सुद्धा आमची वडलोपार्जित शेती आहे. हे आमच्या वडिलांनी केलेली. किती जमीन आहे खाली रस्त्याच्या? साधारणतः 20 एक गुंठ जागा आहे. 20 एक मग गुंठ. त्यावेळी वडील सुद्धा असे म्हणजे पडीक जमिनीतून हे पाडायचे, म्हणजे अशा मळ्या पाडायचे. बरोबर. म्हणून त्याच्यातून प्रेरणा घेऊन मी JCB लावून मळ्या पाडलेल्या आहेत. वा वा वा. हे आपलं इथं कुक्कुटपालन आहे. हो. आणि दूध व्यवसाय. हे आमचं घर आहे. वा. आता आपण गोठ्यात आलोय. मगाशी बोलल्याप्रमाणे आपण मिश्र शेती म्हणजे दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन. आता तुम्हाला सांगितलं आपण मगाशी शेळीपालन व्यवसाय बघितलेला आहे. हो. आता आपण आपली ही गुरं आहेत. आता ही जी जनावरं आहेत, ही सगळी जनावरं आपल्या इथे झालेली स्थानिक जनावरं आहेत झालेली. बर. आता ही जी आपली गाई आहे इकडे, ह्या गायीपासून ही आपली गिर गाय झालेली आहे. अच्छा. स्थानिक. वा. तिच्यावर हिची सुद्धा पोल आपली इथंच झालेली आहे. हो. त्याच्यामुळं आपल्याला आर्थिक नियोजन कसं करता येईल, बरोबर. म्हणजे रोटेशन पद्धतीने, म्हणजे 10 मार्गाने 1 रुपया येणे आणि एका मार्गाने 1 रुपया येईल. तर 4 मार्गाने आपल्याला जर 4 व्यवसाय तर 4 रुपये एकदा देऊ शकतात. नुकसान झालं तर एका ह्याच्यातच होऊ. बरोबर. बरोबर. आता ही सगळी देशी गायी आहेत ह्या? नाही, ही आता HF मध्ये आहे. हा. ही जर्सी आहे. हा. ती गिर आहे. हा. ही सुद्धा जर्सी आहे. पण त्याच्यात पण आपण मिश्र प्रकार सगळे ठेवलेले आहेत. ठेवलेले आहेत. अच्छा. आता ह्यांचं व्यवस्थापन म्हणजे चारा असू दे, खाद्य असू दे किंवा दूध असू दे, तर ते कसं काय तुम्ही करता? हे आता चारा, खाद्य हे माझा मोठा भाऊ करतो सगळं व्यवस्थापन. मोठा भाऊ, वहिनी असेल किंवा माझी मिसेस असेल, हे खाद्य चारा पाण्याचं व्यवस्थापन करतात. सकाळी उठल्यानंतर आमचं सकाळी 5, 5:30, 6 वाजल्यानंतर आमचं शेड्यूल चालू होतं. ओके. आणि दूध काढल्यानंतर लांजा डेअरीला दूध घालणं, असं आमचं कार्यक्रम सकाळी चालू होतो. किती लिटर दूध असतं? आता साधारण कसं, आता उन्हाळा असल्यामुळे एक 10-15 लिटरवर आलेलं आहे. अच्छा. नाहीतर साधारणतः 25, 30, 40 लिटर, 50 लिटर पर्यंत आम्ही उत्पन्न काढले. सगळं डेअरीवर जातं की उकड्याला पण? डेअरीला अर्ध असतं, अर्ध उकड्याला असतं. अच्छा. इकडे ही काय कसली खोली? ही वासरांसाठी आहे. अच्छा. ही छोटी छोटी वासरं आहेत त्याच्यामध्ये. हा. मी बघा, ही आता गिर झालेला आहे. गिर पाडा आहे हा. वा. 2 आहेत आता. बरोबर. नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुमचं सुरुवातीला नाव? मनाली मंगेश पाड्यार. अच्छा. आणि तुमचं माहेर कुठे? कोंडे. कुठे? कोंडे. म्हणजे जवळच आहे? होय. अच्छा. लग्नापूर्वी असं वाटत होतं आपण इथेच राहू की शहरातलं स्थळ यावं अशी इच्छा होती? नाही, इथेच राहण्याची आवड होती. गावातच राहायची आवड होती. अच्छा. आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 20 वर्ष. तुम्ही काय काय आता दिवसभर कामं करता इथे शेतीतली? शेतीचं काम, सकाळी उठल्यावर वाड्या म्हणजे गोट्यात येणं आणि काजूचं काम करणं. अच्छा. आणि घरात काय सगळे एकत्र असता? हा, सगळे एकत्र. मग जमतं सगळे एकमेकांशी? 2 बायका घरात एकत्र आहेत? आम्ही दोघी मिळूनच हे काम करतो सर्व. हा. आणि माणसं असतात सोबत. पण आज सगळीकडे आता वेगवेगळं राहण्याची पद्धत आलेली आहे. त्यात तुम्ही सगळे एकत्र राहून एकत्र व्यवसाय करता, तर मग तो अनुभव कसा असतो? कधी काय वादविवाद किंवा मतभेद? तसं काही नाही. म्हणजे कसं कामं पण कसं घालून मिळून करतो ना आम्ही, त्याच्यामुळे कसं वादविवाद होत नाही. आता आपण पोल्ट्री बघूया. हो. म्हणजे आता तुमच्या मुख्य आवडीचा विषय पोल्ट्री. पोल्ट्री हा कधीपासून सुरू केलेला आहे? हा साधारणतः 10 वर्ष झाली आहेत. होय काय? आता आपल्याकडे पक्षी कमी आहेत आता, पण आपल्याकडे साधारणतः 3000 ते 4000 पक्षी असतात आपल्याकडे. 3000 ते 4000? 4000. हे जे ब्रीड आहे हे झारखंडवरनं मागवलेलं ब्रीड आहे. झारखंडवरनं? हा. त्याची माहिती कुठून मिळाली तुम्हाला? ते आमच्याकडे एक डीलर आहे, त्यांच्या मार्फत मिळाली माहिती.
आणि सरास आपल्याकडं कावेरी, हा. डीपी क्रॉस हा. आणि हे गावरान हा. ह्या व्हरायटी चालतात. आता हा जो पक्षी आहे हा आपल्याकडे जो दिसणारा लोकलचा जो गावठी प्युअर गावठी म्हणतो आपण हा. तसा दिसतोय बघ. कडकनाथ सुद्धा आपण हे घेतलेलं आहे. बरोबर. आता ही सर्व एकाच जातीतली आहेत. ही एका जातीतली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी 1-2-4 पक्षी आहे आपल्याकडे डीपी क्रॉसचा किंवा अच्छा. कावेरीचा. ओके. आता ह्या शेडमध्ये किती राहू शकतात पक्षी? साधारणतः ह्या शेडमध्ये 500 पक्षी राहू शकतो. 500. हम्म. अच्छा. हे आपल्या 1000ची शेड आहे मोठी. ओके. ते आपण त्याच्यामध्ये कंपार्टमेंट केलेले आहे कारण का आपल्याला विक्री आणि छोटे पक्षी मोठे पक्षी असं आपण त्यांचं वेगवेगळं पार्ट केलेले आहेत. बरोबर. हा माझा ॲप्पे आहे 2008ला मी घेतलेला. बरोबर. आणि ही माझी लक्ष्मी आहे कारण लक्ष्मी म्हणजे ह्या गाडीपासून आमची सुरुवात झाली. नक्कीच. आणि ह्याला मी धन्यवाद देईन. कुणबी पतसंस्था लांजा यांना मी धन्यवाद देईन. त्यावेळी माझ्याकडे काही नसताना त्यांनी मला लोन एका महिन्यामध्ये लोन मंजूर करून दिलं मला. बरोबर. त्याबद्दल त्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो. नक्कीच नक्कीच. खूप महत्वाची गोष्ट आहे. विश्वास ठेवून त्यांनी केला आणि तुम्ही त्या विश्वासाला सार्थ ठरलात. कारण हा माझा मोठा भाऊ चालवतो. अच्छा. आता गाडी दाखवतानाच तुमचं प्रेम लक्षात येते आणि एक भावनिक अटॅचमेंट असते. म्हणून आम्ही तिला अशी गेल्या वर्षी आम्ही 1 वर्षभर तिला उभी करून ठेवलेली होती आणि आता आम्ही म्हटलं हिला अशी उभी करून ठेवायची, विकायची नाही. बरोबर. आमची एक लक्ष्मी म्हणून आम्ही ठेवलेली आहे. क्या बात आहे. हा माझा प्रवास करत असताना मला आर्थिक जे मदत फायनान्स म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते कुणबी पतसंस्था असेल, जिल्हा मध्यवर्ती रत्नागिरी बँक असेल, बरोबर. त्याचप्रमाणे आपले विकास संस्था आज कोंडिये विविध कार्यकारी सहकारी संस्था या संस्थेने सुद्धा मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या संस्थेचं मी दरवर्षी म्हणजे परतफेड म्हणजे कर्ज घेऊन मी दरवर्षी परतफेड करतो. त्याप्रमाणे जिल्हा रत्नागिरी बँक RDC बँकेने सुद्धा मला गायी घेण्यासाठी कुक्कुटपालनासाठी साधारणतः 9.5 लाखाचं कर्ज मला त्यांनी दिलं. त्यांचं पण मी आभार मानतो. त्याबरोबर मला जे OBC महामंडळ आहे आमचं ते OBC महामंडळाने व्याज परतावा म्हणून त्याच्यासाठी मला मदत केलेली आहे. तर त्याबरोबरच शासकीय सर्व कर्मचारी शासन प्रशासन याचं मला वेळोवेळी खरोखर मार्गदर्शन चांगलं मिळतं. पंचायत समिती लांजाचे अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी, संपूर्ण टीम त्यांची आत्माची टीम, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी हनुमंते सर, कैलासवासी आपले जाधव साहेब, त्यांनी मला कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खरंच मोलाचं सहकार्य केलं त्यांनी. आणि आज मी जे कुक्कुटपालनामध्ये माझी प्रगती केलेली आहे त्याचं मी श्रेय त्यांना देतो. माझं कुटुंब असेल, माझा मोठा भाऊ, खरोखर मला माझा मोठा भाऊ माझ्या वडिलांच्या ठिकाणी जसे वडील सहकार्य करतात त्या पद्धतीने मला खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा असतो. जरी मी कुठे गेलो तरी पाठीमागचं जे सांभाळायचं असते तो सांभाळतो. आपल्यासोबत सुनीलजींचे मोठे बंधू आहेत. नमस्कार. तुमचा सुरुवातीला परिचय. माझं नाव मंगेश रमेश पेड्यार. अच्छा. तुम्ही सुरुवातीला मुंबईला होतात असं सुनीलजींच्या बोलण्यात आलं. तर कितव्या वर्षी वयाच्या मुंबईत गेले? मी वयाच्या 15व्या वर्षी मुंबईला गेलो. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी नोकरीमध्ये होतो, पण तिथं यश न मिळाल्यामुळे मी गावी आलो. गावी आल्यानंतर छोटा हॅप्पी धंदा चालू केला होता. तिथून मग सुरुवात केली. हॅप्पीपासून नंतर दुसरी सुमो गाडी घेतली. सुमोच्या नंतर अनेक दुसरी गाड्या घेतल्या होत्या, त्यातून यश मिळाले. आणि आता आम्ही जवळजवळ 20 एकरला काजू लागवड केलेली आहे. आणखी आता आमचा काजूमध्ये बऱ्यापैकी इन्कम चालू आहे. मुंबईतल्या नोकरींच्यात यश नाही मिळालं म्हणजे काय नेमकं झालं? तिथून म्हणजे सॅलरी किंवा राहणं हे बरंच अवघड होतंय. कारण सॅलरी कमी असल्यामुळे आपलं तेवढं मॅनेजमेंट होत नाही. आणि तुम्ही तुलना केलीत की तिकडच्या धाकाधाकीच्या जीवनापेक्षा गावात येऊन आपण सेटल होणं काहीतरी केलं तर 4 पैसे उरतील सुद्धा. आणि हो, असं तुम्ही सगळे एकत्र राहून एका व्यवसायात आहात, सगळं तुमचं एकत्रच मला वाटतं व्यवहार चालतात. हो हो. तर मग ही मॅनेजमेंट सगळी कशी करता? ती म्हणजे आम्ही 2 जण भाऊ आहेत, आमचे 4 मुलं आहेत. ते आम्ही सर्व एकत्र बसून सर्व मॅनेजमेंट करतो. कधी वादविवाद वगैरे काय? नाही. सगळं जुळवून घेता एकमेकांची? होय होय. अच्छा. आता तुमचं काय असतं दैनंदिन शेड्यूल सकाळी उठल्यापासून? सकाळी उठल्यापासून पहिला गोठ्यात येणे, त्यानंतर मग कामाला जाणे, असं सगळं सुरुवात असतं. काजू प्लॉट आहेत, त्यानंतर छोटा आमचा लाकूड धंदा आहे. त्याच्यानंतर ते गडी सर्व असे मॅनेज करायचे, त्याला घेऊन जायचं. गडी माणसं मिळतात? हो हो, गावातच आहेत.
अच्छा, कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरतो तिथे माणसं मिळत नाही, हा मोठा प्रॉब्लेम असतो. नाही, आमच्याकडे आहेत, बरे अवेलेबल आहेत माणसं. ओके. आता हे कळल्यावर लोक आता निवोशीतनं माणसं न्यायला सुरुवात करतील. तेवढी उपलब्ध नाहीत, आमच्या पुरती आहेत. तुमच्यापुरते आहेत. हो हो. अजून काय सांगाल तुमचा अनुभव असा आणि व्यवसायातला म्हणजे एक मुंबईपेक्षा गावाकडे बराच काही करण्यासारखं आहे. हम्म. पण कसं मन लावून केलं पाहिजे. मुंबई ट्रेनच्या धक्का खाण्यापेक्षा गावाकडे भरपूर काय आहे. हम्म. गावाकडे मेहनत थोडी जास्त आहे, हम्म. पैसा पण तेवढाच भरपूर आहे गावाकडे मुंबईपेक्षा. बरोबर. माझ्या हिशोबाने सरासरी लोकांनी गावाकडे लक्ष द्यावं असं माझी एकंदरीत म्हणणं आहे. बरोबर. आणि शक्यतो म्हणतात की कोकणामध्ये भावकीत जास्त त्रास असतो, पण मला सांगायची गोष्ट म्हणजे मला माझी जी भावकी आहे ती मला सहकार्य करते आणि सपोर्ट करते सगळे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गावातील सगळे प्रौढ व्यक्ती असतील, तरुण मंडळी असतील, यांचंसुद्धा मला मोलाचं सहकार्य असतं. म्हणजे आपण जर कनेक्टिंग राहिलो समजा राजकीय प्रशासकीयांशी तर बरोबर. प्रगती व्हायला वेळ लागत नाही. बरोबर. मी प्रत्येक योजनेचा लाभ घेतलेला शेतकरी आहे, की कोणती योजना घेतली नाही बरोबर. अशी कोणतीच योजना नाही. सगळ्या योजनांचा मी लाभ घेतलेला आहे आणि त्या योजनेचा लाभ घेऊन मी त्या योजनांचा वापर करून मी माझी स्वतःची प्रगती केलेली आहे. मी तरुणांना एकच सांगेन की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा आणि स्वतःची प्रगती करायची असेल तर तुम्ही शासनाशी कनेक्ट राहून शासनाच्या योजना आणि आपलं भांडवल ह्याचा जर आपण संगनमत केला आणि जर स्वतः भांडवल गुंतवले आणि जर योजनांचा लाभ घेतला तर प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. हा माझा अनुभव आहे. खरंय. मला वेळोवेळी पुरस्कार मिळालेले आहेत की लांज्यातील देशमुख कुटुंबीय यांनी मला 2019ला कोकण कृषी गौरव पुरस्कार दिला. त्यानंतर माझं जे आपल्या प्रदर्शनं होतात त्यामध्ये सुद्धा मी प्रदर्शनामध्ये वेळोवेळी भाग घेतो आणि त्यामध्ये मला 2रा नंबर कुक्कुटपालनमध्ये गेल्या वर्षी माझा 2रा नंबर आला. यावर्षी सांगायचं म्हणजे 4 सूत्री भात कार्यक्रमामध्ये माझा तालुक्या लेवलला 2रा क्रमांक आलेला आहे. तर अशी माझी प्रगती आहे. हे आपल्या शेतातील केळी आहे वा. आणि ही लोकल जात आहे. अच्छा. आणि मोठा केळी मोठे केळी आहेत आणि ही साधारणतः ह्याला 350-400 हा. केळी येतात याला एका होय घडाला. काय? इथे मला वाटतं ही माशांची जाळी आहे ही माशांची जाळी आहे. हा. त्याला आपण इन म्हणतो. काय म्हणतात? इन म्हणतो आपण त्याला. हा. इन म्हणजे आपण ते दाखवू का प्रॅक्टिकली? हा, दाखवा ना. हे असे आपण उगवणीचे मासे असतात आपले हा. त्यावेळेला असे हे विरुद्ध दिशेने धरायचे असतात. इन म्हणजे ते मासे आत गेल्यानंतर ते असे वर केल्यानंतर त्याचे मासे अडकतात त्याच्यामध्ये. अडकतात. बरोबर. वा. एक जुना आपला म्हणजे बरोबर. वडिलोपार्जित चाललेले हे. बरोबर. म्हणजे हा पर्टिक्युलर सीझन मध्येच ह्याचा उपयोग हा होऊ फक्त उगवणीच्या आज. शकतो. ओके. आता पावसाळा चालू झाला की बरोबर. आता मी जेवढी घरं फिरतो किंवा आपले व्हिडिओ करण्यासाठी फिरतो ना, सर्वात मुख्य अभाव असतो तो ह्या पिढीचा. आणि आता तुमच्याकडे इतक्या प्रमाणात मुलं दिसत आहेत, हा एक खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. आता एकदा ओळख करून द्या, मुलं समोर आणायचे आलेत तर. ही जी सगळी मुलं आहेत हा. त्याला मी कधी आवाज दिला की या इकडे काम करायचं आहे किंवा काय तर ती मुलं आवडीने येतात इथं वा वा वा. सगळी. म्हणजे उद्या शेतीतलं काम म्हणा, काजू गोळा क्या करायचं बात म्हणा, आहे, ती क्या सगळी बात. मुलं आवडीने येतात. घर दाखवतो तुम्हाला. घर आहे तिथेच आपण काजू फॅक्टरी आहे. हो. हं? ते मस्त जास्वंदीची फुलं आहेत आणि घराचा परिसर पण बघितला तर निसर्गरम्य आहे. हा फणस घ्या. हा फणस साधारणतः 3 ते 4 पिढीचा फणस आहे. होय काय? हा म्हणजे आमच्या आजोबांच्या काळातला फणस आहे. अच्छा. म्हणून तो आम्ही इथं ठेवलेला आहे तो. कारण तो जेसीबीला सांगत होता घर बांधताना की आपण काढून टाकूया. हा. तर म्हटलं नको, माझी एक आठवण म्हणून माझ्या पूर्वजांची, बरोबर. म्हणून ही आम्ही आठवण ठेवलेली आहे. आणि तो भरपूर धरतो. म्हणजे ज्या वर्षापासून त्याला म्हणजे भराव केला आणि हे केला त्या वर्षापासून तो भरपूर धरतो. बरोबर. आता हे मूळ घर पूर्वी तुमचं इथंच होतं याच जागेवर? नाही, मूळ घर आमचं वाडीत आहे. अच्छा. आहे ते अजून? वस्तीत. हो हो हो. अच्छा. इथं नवीन बांधलेलं आहे. नवीन बांधलेलं. काजू प्रोसेस मधला पार्ट आहे हा एक. हा एक बॉयलर आहे. याच्यामध्ये काजू साधारणतः आपण स्टीम देऊन 7 ते 8 मिनिटं किंवा 8 ते 9 मिनिटं आपण त्याला स्टीम देऊन बॉईल केला जातो. त्याच्यानंतर एक 8-10 तास वाळवल्यानंतर आपण इथं कटिंगला आणतो. या मशीनमध्ये कटिंगला टाकतो आपण. कटिंग झाल्यानंतर हे ह्या मैला आपण तो वेगळा केला जातो, साल आणि गर. त्याच्यानंतर ह्या ड्रायरला एक 9 तास, 8 ते 9 तास हे असा बरोबर आपण ड्राय करतो. हे घ्या काजू. हा. बरोबर. हे आहे घर. हे घर आहे. हे केशर आंबा कालच आपण हे करून आणलेलं आहे.
हे बघा वा, केशर. म्हणजे हे सगळं सुख सोडून आपली मुलं आता मुंबईकडे धावत आहेत. त्यांच्यासाठी डोळे उघडणारा व्हिडिओ ठरू शकतो हा, अशी आपण आशा करूया. प्रत्येक व्हिडिओमधनं आपला हाच प्रयत्न असतो की आपल्या कोकणातील मुलांना आपल्या वैभव जे आहे त्याविषयी जागं करणं आणि जी सोडून गेलेली आहेत त्यांना कुठेतरी परत एकदा हाक मारून आपल्या गावी परत बोलवणं. तर ह्या व्हिडिओमधनं सुद्धा आपला हाच प्रयत्न होता. तुमचा पूर्ण प्रवास जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला या व्हिडिओमधून. त्याचप्रमाणे तुमची सर्व शेती दाखवायचा प्रयत्न केला. शेवटचं सांगायचं म्हणजे आज तुम्ही माझ्या इथे आलात आणि माझी व्हिडिओ बनवलात त्याबद्दल तुमच्या यूट्यूबचं आणि तुमच्या मी यूट्यूबच्या ज्या काही चॅनल बघतो, तुमचे व्हिडिओज बघतो, तुमचा आभार मानतो. आणि जर माझ्या बोलण्यातून मला ज्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. आणि जर माझं याच्यामध्ये जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, ज्ञात अज्ञात व्यक्तींची, माझे नातेवाईकांसुद्धा मला सहकार्य करतात, तर ज्यांचं कोणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करा. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही आवर्जून वेळ काढलात ह्या कामासाठी, आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि प्रेक्षकांचे सुद्धा आभार. तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघितलात. तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या माहितीत सुद्धा कुठे अशा हटके गोष्टी असतील कोकणातील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सुनील दादांविषयी तुम्हाला काय वाटलं, त्यांचा सगळं हा कारभार, रॉयल कारभार कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपला चॅनल अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.